नमस्कार मित्रांनो, या आपल्या लोकसभेच्या निवडणुकांचा टप्पा जशा पद्धतीने पुढे सरकत चाललेला आहे तशा पद्धतीने आपले मोदी साहेबांचे भाषण जर आपण बघितले किंवा भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांची जर विचारसरणी आपण या ठिकाणी पाहिली तर आपल्याला या ठिकाणी दिसून येते की त्यांनी परत एकदा हिंदू मुस्लिमांचा मुद्दा पुढे आणलेला आहे। कारण त्यांना एक लक्षात आलं की आपल्या जन्मात हे कुठेतरी ढासळत चाललेलं आहे। आज लोकांना हे मुद्दे त्यांचे जे 2 टप्पे झालेत आपल्या निवडणुकीचे, त्या 2 टप्प्यांमध्ये त्यांना क्लिअर दिसून आलं की लोकांनी त्यांना नाकारलेलं आहे, त्यांच्या विचारांना नाकारलेलं आहे। ज्या पद्धतीने मोठ्या प्रमाणात महागाई आहे, बेरोजगारी आहे, जीएसटीच्या माध्यमातून एक प्रकारे व्यापारी असेल किंवा सगळं शेतकरी बांधव असेल त्यांची वसुली या ठिकाणी मोठ्या प्रमाणात चालू झालेली आहे। या सर्व जनता आज ओळखून आहे आणि म्हणून या मागच्या 2 टप्प्यांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भारतीय जनता पार्टीच्या विचाराला लोकांनी नाकारलं आणि इंडिया आघाडीला मोठ्या प्रमाणात या ठिकाणी मतदान केलेलं आहे। आणि म्हणून आता इथून आपण बघितलं तर यांनी परत एकदा जुना अजेंडा परत चालू केला आणि त्यांना असं वाटते की लोक परत एकदा हे हिंदू मुस्लिमांमध्ये आपण ज्या पद्धतीने द्वेषाचं वातावरण निर्माण करू आणि कुठेतरी या माध्यमातून लोकांचं मतदानाचा आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न, त्यांचा जो कार्ड खेळण्याचा प्रयत्न केला, माझ्या बांधवांना हे खूप घातक आहे। हे फक्त मतदानाच्या दृष्टिकोनातून नाही तर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जी राज्यघटना आहे त्या राज्यघटनेमध्ये सर्व धर्म समभाव आणि समता, बंधुत्व, न्याय आणि स्वातंत्र्याची शिकवण आपल्याला या ठिकाणी दिली। विषमतेच्या विरोधामध्ये लढण्याची ताकदच या ठिकाणी राज्यघटनेने दिलेली आहे। आणि आजचं जे निवडणूक आहे ही पूर्ण निवडणूक देशाच्या संविधानावर या ठिकाणी केंद्रीभूत झालेली आहे। कारण राज्यघटनेला त्याच्या अंमलबजावणीसाठी ज्या ज्या विचारसरणीने विरोध केला, त्याच्या विरोधामध्ये, राज्यघटनेच्या विरोधामध्ये ज्या ज्या विचारांनी पुढे पाऊल टाकले, त्याच्या विरोधामध्ये आज सर्वजण संविधान बचाव म्हणून इंडिया आघाडीकडे जास्तीत जास्त हे लोक वळलेले आहेत। आणि म्हणून यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे आणि यांनी परत एकदा मुद्दा चालू केला आहे की हिंदू मुस्लिमांमध्ये द्वेष निर्माण करण्याचा मुद्दा चालू केला आहे। पण आज जनता ही खूप शहाणी झालेली आहे। त्यांना बेरोजगारी फार भयानक वाटते। आज समोर महागाई प्रचंड वाढलेली, महागाईचा भस्मासूर त्यांना सहन होत नाही। आज त्या पद्धतीने लोकांनी यांचे हे हिंदू मुस्लिमांचं कार्ड जे आहे ना हे सगळी जनता 100% नाकारणार आहे। आणि आज इंडिया आघाडीचं सरकार आणण्यासाठी त्या देशातील सर्वसामान्य नागरिक आज पुढे आलेला आहे। त्याच्यामुळे आपण हे ओळखून घ्या, यांचे मुद्दे, यांचे भाषण देशामध्ये परत एकदा विषमतेचं वातावरण कसं निर्माण होईल, अशा पद्धतीने हे लोक कसे बोलतात, या बाबतीमध्ये आपण यांचे एक एक शब्द आपण समजून घेतला पाहिजे। देशामधल्या सर्व नागरिकांना इथे हक्क मिळाला पाहिजे। इथे एक धर्म एक याच्यापुरतं नाही तर सर्वांना मिळावा, ही भूमिका आपली राहिली पाहिजे। त्यामुळे आपण सर्व इथून पुढे यांच्या भाषणाकडे लक्ष द्यावं आणि येणाऱ्या घडामोडीकडे आपण डोळसपणे पाहावं, एवढंच मला या माध्यमातून सांगायचं। धन्यवाद।